हॅलो, मी ज्योती अँड वेलकम टू माय चॅनल परिपूर्ण आहार. सकस आहार म्हणजेच परिपूर्ण आहार. चला तर मग बघूया आपली आजची रेसिपी. आपल्या सर्वांना माझ्याकडून होळीच्या खूप खूप शुभेच्छा. आज आपण होळी पौर्णिमा विशेष नैवेद्यासाठी पूर्णावरणाचा संपूर्ण स्वयंपाक वेळेचे योग्य नियोजन करून कमीत कमी वेळात कसा बनवता येईल हे बघणार आहोत. मदतीला कोणी असेल तर प्रश्नच येत नाही, पण एकट्याने देखील तुम्ही हा संपूर्ण स्वयंपाक बनवून तयार करू शकता. त्यासाठी ह्या व्हिडिओचा तुम्हाला नक्कीच फायदा होईल. चला तर मग सुरुवात करूया आपल्या आजच्या थाळीला. स्वयंपाकाची सुरुवात आपण अर्थातच पुरणापासून करणार आहोत. पुरणासाठी मी इथे साधारण 1.5 कप चणा डाळ घेतली आहे. ही डाळ मी स्वच्छ धुवून साधारणपणे 3 ते 4 कप पाण्यामध्ये म्हणजेच दुप्पट पाण्यामध्ये साधारण अर्धा तास भिजत ठेवणार आहे. त्याचबरोबर पुरणापासून कट काढण्यासाठी मी 1 कप पाणी अजून ॲड करणार आहे. आता डाळ भिजते तोपर्यंत आपण लगोलग वरण भाताचा कुकर देखील लावून घेणार आहोत. त्यासाठी मी इथे डाळ धुवून घेतली आहे. त्यातच मी हळद, हिंग, थोडंसं तेल व चवीप्रमाणे मीठ घालून घेणार आहे. त्याचबरोबर तांदूळ देखील आपण लगोलग धुवून घेऊन कुकर लावून देणार आहोत. आता वेळ वाचवण्यासाठी म्हणून नैवेद्यासाठी लागणाऱ्या भाजीचे बटाटे देखील मी ह्याच कुकरमध्ये उकळायला लावून देणार आहे, म्हणजे आपला वेळ वाचेल. वरण भाताचा कुकर होतोय तोपर्यंत आपण पोळीसाठी लागणारी कणिक मळून तयार करणार आहोत. त्यासाठी आवश्यकतेनुसार पीठ घेऊन त्यामध्ये पाव चमचा मीठ व 2 ते 3 चमचे तेल घालून छान मऊसूत अशी कणिक मळून घ्यायची आहे. आता ही मळून झालेली कणिक आपण मुरण्यासाठी बाजूला ठेवून देऊया. हे बघा, आपली पुरणासाठी लागणारी डाळसुद्धा छान फुलली आहे. तिलासुद्धा आता आपण कुकरवर शिजण्यासाठी लावून देऊया. आता कोशिंबिरीसाठी 2 टोमॅटो बारीक चिरून त्यात 2 चमचे जाडसर दाण्याचा कूट, 2 ते 3 चमचे घट्ट दही, पाव चमचा साखर व पाव चमचा मीठ, बारीक चिरलेली कोथिंबीर एकसारखे कालवून कोशिंबीर देखील आपली तयार झाली आहे. आता चटणीसाठी घेणार आहोत अर्धी वाटी कोथिंबीर, 2 हिरव्या मिरच्या, पाव कप भाजलेले शेंगदाणे, पाव चमचा मीठ, अर्धा चमचा जिरे, पाव चमचा साखर. आता हे सर्व जिन्नस आपण थोडेसे पाणी घालून मिक्सरला वाटून घेणार आहोत. आपली चटणी देखील इथे बनून तयार आहे. आता अशा प्रकारे आपण इतरही सर्व स्वयंपाक करून घेणार आहोत. आपले वरण भाताचा कुकरही झाला आहे. बटाट्याची भाजी बनवून घेणार आहोत. त्यासाठी एका गरम कढईत 2 चमचे तेलात पाव चमचा मोहरी, जिरे, 1 चमचा साधारण उडीद डाळ हे सर्व थोडेसे लालसर झाले की त्यात घालणार आहोत 2 बारीक चिरलेल्या हिरव्या मिरच्या, 5 ते 6 कढीपत्त्याची पाने, हिंग पाव चमचा, हळद अर्धा चमचा व बारीक चिरलेल्या बटाट्याच्या फोडी. हे सर्व जिन्नस एकदा छान परतवून घेतल्यानंतर त्यामध्ये घालणार आहोत अर्धा चमचा मीठ किंवा चवीप्रमाणे मीठ. आता पुन्हा एकदा ही भाजी छान आपल्याला एकसारखी कालवून घ्यायची आहे. त्यावर थोडीशी कोथिंबीर पेरून तयार झाली आपली नैवेद्यासाठीची बिना कांदा लसणाची बटाट्याची भाजी. आता कटाची आमटी बनवून घेणार आहोत. त्यासाठी 1 कप कटामध्ये अर्धा कप पाणी घालून मी पातळसर मिश्रण तयार करून घेणार आहे. त्यात लिंबाच्या गोळ्या एवढं पुरण लावून त्याला दाटसरपणा आणण्यासाठी पुरण लावणार आहोत. आता यातच घालणार आहोत पाव चमचा मीठ, पाव चमचा काळा मसाला, 2 ते 3 आमसूल, 2 ते 3 चमचे गूळ. आता हे सर्व साहित्य आपण उकळी आणत ठेवणार आहोत. याला उकळी येते तोपर्यंत आपण सारासाठी लागणारी फोडणी बनवून घेणार आहोत. त्यासाठी फोडणीच्या कढईत 2 ते 3 चमचे तेल गरम झाल्यावर त्यात पाव चमचा मोहरी, जिरे व मोहरी तडतडल्यावर 1 इंच आला ठेचून, पाव कप किसलेले खोबरे घालून घेणार आहोत. खोबरे थोडे लालसर झाल्यावर त्यात घालणार आहोत 2 बारीक चिरलेल्या मिरच्या, 5 ते 6 कढीपत्त्याची पाने, पाव चमचा हळद व पाव चमचा हिंग, पाव चमचा मेथी दाणे. आता ही तयार फोडणी आपण सारामध्ये तिखट 1 चमचा घालून त्यावर ही फोडणी ओतणार आहोत. अशा प्रकारे तयार झाली आपली कटाची आमटी. आता आपण एकीकडे गुळवणी बनवून घेणार आहोत. त्यासाठी एका गरम भांड्यात मी 1 चमचा साजूक तुपामध्ये 2 ते 3 लवंगा व 1 इंच दालचिनीचा तुकडा परतवून घेतला आहे. त्यानंतर त्यात घालणार आहोत पाव कप गूळ व 1 कप पाणी.
ह्या पाण्याला लगेचच उकळी येते। पाव चमचा बेसन, पाव चमचा हिंग, पाव चमचा हळद, अर्धा चमचा ओवा, हातावर कुस्करून पाव चमचा मीठ, साधारण 1 चमचा लाल तिखट, अर्धा चमचा धणेपूड, पाव चमचा साखर व थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीर घालून आपण लागत पाणी घालणार आहोत व सरवरीत असे पीठ बनवून बाजूला ठेवून देणार आहोत। आता इकडे आपले पीठ देखील छान मुरले आहे। आपण भजे व पापड कुरडया तळून घेणार आहोत। आपले भजे हे बिना कांद्याचे असल्यामुळे मी त्यात छान चव येण्यासाठी 2 ते 3 हिरव्या मिरच्या बारीक कापून घालणार आहे। आता अशा प्रकारे भजे छान लागतात, कारण आपण इथे स्वयंपाक हा नैवेद्याचा असल्यामुळे कुठेही कांदा व लसणाचा वापर करत नाही आहोत। त्यामुळे अशा प्रकारे जर यात आपण मिरच्या घालून भजे तळले तर जेवणाची चव अजूनच वाढते। आता आपण ह्याच गरम तेलामध्ये तळून घेणार आहोत कुरडई व पापड। हे बघा, आपली डाळ किती छान शिजली आहे, बोटाने देखील अगदी सहज दाबली जाते। आता हे पुरण यंत्र आपण एका मोठ्या भांड्यावर ठेवून त्याच्यात लागत शिजवलेली डाळ घालून घेणार आहोत। फार जास्त डाळ एका वेळीच घ्यायची नाही, नाहीतर मग वाटायला वेळ लागतो। हे बघा, अशा प्रकारे साधारण 1 ते 2 चमचे डाळ घ्यायची व वाटायला सुरुवात करायची। तुम्ही इथे बघू शकता, वरण वाटल्यानंतर खाली भांड्यात असे छान पुरण बारीक मऊ सूत एकसारखे वाटून तयार होते। अशा प्रकारे मी पुरण वाटून तयार करून घेते। हे एक जाड बुडाची कढई गॅसवर छान गरम करून घेतली आहे। माझे वाटलेले पुरण साधारण 3 कप भरले आहे। 3 कप पुरणासाठी आपण इथे निम्मे म्हणजे 2 कप साखर व अर्धा कप गूळ वापरणार आहोत। ही गोडाचे प्रमाण आवडीनुसार कमी किंवा जास्त करू शकतात। इथे तुम्ही पूर्णतः साखरेचा वापर करू शकता किंवा पूर्णपणे गूळ देखील वापरू शकतात। पूर्णपणे तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही इथे पुरणाची गोडी ठरवू शकतात। हे बघा, अशा प्रकारे चमचा पुरणामध्ये उभा राहिला की पुरण शिजले असे समजावे। पुरणामध्ये मी पुरण बाधू नये म्हणून 1 चमचा सुंठपूड घालून घेतली होती। तसेच ची चव वाढवण्यासाठी मी यामध्ये 2 चमचे वेलची पूड व साधारण अर्धा इंच जायफळ पूड घालून घेणार आहे। आता जायफळ पूड व वेलची पूड घातल्यानंतर पुन्हा एकदा पुरण छान एकसारखे कालवून घ्यायचे आहे। तयार आहे आपले पुरण। आता आपण यापासून पुरणपोळी बनवून घेऊया। अशा प्रकारे तुम्ही बघू शकता, मी एका पारीमध्ये पुरणाचा गोळा भरला आहे। तुम्ही पुरणाचा गोळा तुमच्या आवडीप्रमाणे कमी किंवा जास्त घेऊ शकतात। तुमचे पीठ जर जास्तच सैल झाले असेल तर तुम्ही असे माझ्यासारखे पिठाची मदत घेऊन देखील पोळी लाटू शकतात। पोळी अगदी सहज लाटली जाते। हे बघा, अशा प्रकारे पुरण भरल्याने पुरण पोळीपर्यंत अगदी काठापर्यंत सहज पोहोचते व पोळी देखील सहज लाटता येते। तुम्ही बघू शकताय, आपली पोळी कुठेही थोडी देखील फाटली नाहीये। याचाच अर्थ आपलं पुरण छान शिजून तयार झाले आहे। आता ही तयार पोळी आपण गरम तव्यावर छान दोन्ही बाजूने आलटून पलटून भाजून घेणार आहोत। पोळी भाजण्यासाठी मी तुपाचा वापर करणार आहे। तुम्ही तूप न लावता देखील पोळी भाजून घेऊ शकतात, पण तूप वापरल्यामुळे पोळी छान खरपूस व खमंग भाजून तयार होते व छान फुगते देखील। हे बघा, किती छान आपली पोळी फुगून तयार झाली आहे। तर मग आता आपण नैवेद्याचे पान बनवून घेऊया। हे बघा, अशा प्रकारे मी पान वाढून नैवेद्य तयार करणार आहे। अशा प्रकारे तुम्ही कोणाचीही मदत न घेता वेळेचे छान नियोजन करून एकट्याने देखील कुठल्याही नैवेद्याचे पान सहज बनवून तयार करू शकतात। फक्त वेळेचे नियोजन छान जमले की नैवेद्य देखील आपला पूर्णपणे बनून सहज तयार होतो। चला तर मग आता आपण पूर्ण पान वाढून घेऊया। गुळवणी वाढताना आपण त्यामध्ये पाव चमचा वेलची पूड व गरजेनुसार दूध मिक्स करणार आहोत। हे बघा, अशा प्रकारे किती छान दिसते आहे आपले संपूर्ण होळी नैवेद्याचे ताट। हे संपूर्ण ताट मी कुठेही कांदा व लसणाचा वापर न करता बनवून तयार केले आहे। कशी वाटली तुम्हाला ही रेसिपी? जर आवडली तर लाईक व शेअर नक्की करा। तसेच माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा
व बेल आयकॉनवरही क्लिक करा. थँक्यू.